एकदम सुसाट पाऊस ठाणा स्टेशन, एकदम लय भारी पाऊस चालू आहे, जोरदार धुवाधार पाऊस. बॅटिंग चालू आहे पावसाची आज खूप मोठे. 2 जुलै 2025. प्लॅटफॉर्म बघा सगळा रिकामा आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2, 3 सॉरी हा 3 प्लॅटफॉर्म नंबर आहे, हा 4 आहे. धुवाधार पाऊस, बॅटिंग चालू आहे एकदम जोरदार. पाऊस कमी झालेला आहे. हे ठाणा स्टेशन आहे. रिक्षा स्टँडच्या इथं आहे मी. वर बस स्टँड आहे आणि पावसाची जरा गती कमी झालेली आहे. बाहेर येईपर्यंत एकदम मस्त बॅटिंग करत होता पाऊस. हा ब्रिज आहे, बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल. स्टेशनवरनं बाहेर येतो आणि खाली जातो. तिथं रिक्षा स्टँड, सगळ्यांना रिक्षा सोडतात. एवढा कयास असतो ठाणा स्टेशनला जवळ. हा गोखले रोड आहे. शेअर रिक्षावाले असतात इथे. शेअर रिक्षा, आपल्याला शेअर रिक्षा मिळतात ठाणा स्टेशनच्या जवळ. त्यावर चालण्याची सोय नाही राहिली. हे बघा राम मारुती मंदिर समोर दिसते. ते ठाण्याचं खूप जुनं प्राचीन मंदिर आहे. इथे देवीचं मंदिर आहे, गावदेवी मंदिर. जय माता दी आता बंद आहे. हे गावदेवी मंदिर, गावदेवी राम मारुती मंदिर. हे राम मारुती मंदिर खूप जुनं मंदिर आहे. जय श्री राम. रोड लिए अभी 2 सेकंड 2 3 4 5 मिनट पहिले इतना बारिश था. अभी बिलकुल बारिश नाही. आता काय मराठी येतं, मला हिंदी येतं, त्यामुळे हिंदीमध्ये कधी कधी निघून जातं तोंडातून. पण आपल्याला मराठीत बोलायला पाहिजे. समजा क्या व्हिडिओ आपण को मराठीत में बात करणे का क्या. दुकान आहे इथे ठाण्याला, चांगलं दुकान आहे शॉपिंग करण्यासाठी. बरंच काय आयटम मिळतात तिथे. पण आता ऑनलाईन शॉपिंग झाल्यामुळे इथं माझी व्हिजिट खूप कमी झालेली आहे. आधी खूप व्हिजिट करायचं होतं. गेलेले झाडाचे सगळे फांदे असतात ते कापून टाकलेलं आहे. पडतात पावसाच्यामुळे, त्यामुळे नुकसान होतं लोकांचा आणि झाड व्यवस्थित राहतं. स्नॅक्स म्हणून दुकान आहे. इथं वडापाव आणि लिंबू सरबत खूप फेमस आहे तिकडचं. कधी आलात तर घ्या. पाऊस बिलकुलच गेला आहे बघा. सो दिस ओल्ड ठाणे. ओल्ड ठाणे म्हटलं की ठाणे सिटी. ठाणे स्टेशन जाऊन मी काही अंतरावरच आहे. एक 4-5 मिनटं चालत चाललो आहे. माझं पुढे काम आहे, तिथपर्यंत मी चालत जाणार आहे. सो दिस वॉज द ब्युटी ऑफ ठाणे वेन तिथं कमिशनर चंद्रशेखर होते. त्यांनी ठाणा खूप सुरवलं ॲज पर मी. आफ्टर दॅट खूप वाढलं आहे ठाणा. आता मी सहज जात आहे. इथं लेफ्टला MTNLचं ऑफिस आहे. आता चालू आहे का माहीत नाही, कारण की बरेच वर्ष ही बिल्डिंग आहे इथे. आणि इथं कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक. आणि इथून मी आता चाललेलो आहे सह इन्कम टॅक्स ऑफिस. किनात नाका समोर आहे. तिथनं मी माझ्या कामासाठी रिक्षा पकडेन. चला मग भेटूया. बाय. आता खूप मान्सून होता, आता बिलकुल पाऊस नाही. सो हा थिएटर जो आहे हा मल्हार थिएटर आहे. इथं बघून घ्या, जाता जाता बघून घ्या. इज अ व्हेरी ओल्ड थिएटर इन ठाणे. इथं चांगला सीख असते. पावसाळ्याचं से सीख लिया एक नया सबक है जिंदगी. लाख सीने में जख्म है फिर भी गुनगुनाती है. हा एक बायकर्ससाठी नवीन शॉप उघडलेला आहे. बहुतेक मी जेव्हा डबा आणत नाही तेव्हा इथे जेवण करायला येत असतो. चांगले घरगुती जेवण झालेली आहे. 6 वाजलेले आहेत. आता मी माझ्या रिटर्न जर्नीवर आहे. वन ऑफ द बिगेस्ट टास्क टू कॅच लोकल ट्रेन फ्रॉम ठाणे. तो भेटूया सक्सेसफुली ॲट डोंबिवली और कल्याण. इव्हनिंगची परिस्थिती ट्रेनमध्ये.
आता 1A रेल्वे स्टेशन कल्याणला उतरलेलो आहे. आता माझं काही काम आहे कल्याणला. सो यू कॅन सी ठाण्याला चढायला खूपच अडचण असते. बहुतेक जण आता दिवाला उतरतात. आधी असं डोंबिवलीला असायचं, पण रिटर्न जर्नीला खूप त्रास असतो ठाणेवरनं कोणती पण गाडी पकडावी. तो चला, आजचा माझा व्लॉगिंग इथपर्यंतच आहे. भेटूया नंतर. बाय. अशा रीतीने माझी सगळी कामं करून मी आता डोंबिवलीला परत पडत आहे. डोंबिवली स्टेशन आहे, डोंबिवली स्टेशन.